नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. तर आज आहे बदलापूरमध्ये आगरी महोत्सव. तर आम्ही सगळे चाललो आहे आज आगरी महोत्सव बघायला. तर तिकडे बरेचसे कदाचित सेलिब्रिटीज पण येणार आहेत. तर ते सेलिब्रिटीजसाठी त्यांना पण जरा बघायला भेटेल जवळून थोडंफार. तर आम्ही चाललो आहे आगरी महोत्सव बघायला. जरा थोडंसं तिकडे एन्जॉयमेंट पण करायला भेटेल, बघायला भेटेल जरा, आहे की नाही? हाय करते ती. हां, कृष्णा बघा हाय करते तुम्हाला. सगळ्यांनी हाय करा तिला. सगळ्यांनी हाय करा तिला. ओ आरामात आम्ही आता लोकेशनवर पोचलो आहे. तर आता इथं पार्किंगला जागा शोधतोय. तर बघूया आता इथे पार्किंग भेटते का तुला. आम्ही आता पोचलो आहे आगरी महोत्सवमध्ये. तेव्हा मागे खूप गर्दी आहे. किती करते मला गाडी दिसायला बघा इथे लावायला पण नाही जागा. गाडी लावायला पण जागा नाही. कशी गाडी लावली आम्ही आज इथे. आणि हे बघा किती मस्त मोठा तो लंडन मध्ये बोलतात जायंट व्हील आहे. जायंट व्हील इथे जत्रा पण आहे खूप मोठी. आता आम्ही आतमध्ये एंटर करतोय. बघूया आतमध्ये किती मजा येते. चलो लेट्स गो. बघूया मग आता किती आतमध्ये. या बघा, या सगळ्या आगरी लोकांच्या दैनंदिन जीवनातल्या सगळ्या वस्तू ठेवल्या आहेत तिकडे. म्हणजे ज्या रेग्युलर यूजमध्ये ते वापरल्या जातात त्या सगळ्या वस्तू इथे ठेवल्या आहेत. जसंच बघा खापरी, तवा, हे अशा प्रकारच्या घरात ज्या वापरण्यात येणाऱ्या शेती कामासाठी जेवढ्या पण वस्तू वापरल्या जाणार आहेत त्या वस्तू सगळ्या इथे दाखवल्यात त्यांनी. मस्त एक्झिबिशनसाठी लावल्यात त्या. हे मडकी वगैरे पण खूप छान केलं आहे सगळं. मस्त वाटतंय बघायला. ही बघा आरोहीला खूप इथं मजा येते. खूप एक्साइटमेंट आहे तिला हे सगळं बघून. तर पहिल्यांदा कुठल्या तरी याच्या लाईव्ह शोला आली आहे ती. त्याच्यामुळे सेलिब्रिटीला फर्स्ट टाईम एवढ्या जवळून बघणार आहे. त्याच्यामुळे खूप मजा येते तिला. आम्ही खूप लांब आहे. हे बघा आपको तो है ही, आप सभी प्यारे हो, पर उनको भी प्यार होगा. सो प्लीज वेलकम आवर रॉक स्टार रोहनप्रीत सिंग पडियाल. मेक सम नॉइज. आतमध्ये खूप गर्दी आहे. आतमध्ये जायला काहीच चान्स नाही आहे. आम्ही शोर इतका मचाओ. लांब आहे की पुढे जायला खूप अजिबात क्या चान्स बात नाही है. आहे. आता बघूया तुम्हाला लेकिन जितका क्या है, आवाज जो है वो वैनिटी तक नहीं जा तर रही. बदलापूरचेच नाही आहेत, हे तर बाकींचे पण और आलेले इसमें आहेत. कंसर्ट है. बाहेरचे कंसर्ट पण आहेत सगळे. लोग चिल्लाए नहीं. शोर इतने लोग कैसे हैं आप सभी? बढ़िया. अच्छा, वो जो पीछे हैं उधर वो कैसे हैं सभी? अरे वाह. और इधर ये मेरे को ज्यादा मस्ती वाले लग रहे हैं. इधर अच्छा, देखते हैं अभी कहां से ज्यादा आवाज आती है ना. इधर इस तरफ से या इस तरफ से? ठीक है, पहले एक इधर से पूछते हैं. कैसे हैं आप सभी? अच्छा, अब इधर से देखते हैं. रेडी हो आप लोग? कैसे हैं आप सभी? कोई बात नहीं. बहुत रिस्क लेके आओ ना इधर. अगर ढकाला लागली कळ, अगर ढकाला लागली कळ, चल ग हराणी गाऊया गाडी फिरूया पाखरा संग. रामात पाऱ्यात गार वाऱ्यात अंगाला भिडू दे अंग. माझा जोड माझा जोड
पदरात पडलंय खुळ ऐसे गाते हैं माझ्या पदरात पडलंय खुळ पाणी थेंब थेंब गड ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गड ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गड ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब एबीसीडी पढ़ली बहुत भरली बहुत अच्छी बात करली बहुत करूंगा तेरे साथ कभी बात गंदी 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 बात गंदी बात गंदी 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 बात गंदी बात गंदी 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 बात गंदी बात गंदी 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 बात hello mama hello mama hey 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 mama hello ये आपकी प्लेलिस्ट में होगा मुझे लगता है। बहुत ही खूबसूरती से लिखा है ये मेरे भाई टोनी कक्कर ने, बहुत प्यारा कंपोज किया है ये गाना। हियर गोस। मिले हो तुम हमको बड़े नसीबों से, किस्मत के लकीरों से तेरी मोहब्बत सी सांसें सदा रहना करीब होके। हे अरे लाइटिंग बघ, लाइटिंग. ओ वाव, मस्त दिसते ना. अरे क्रिसमससाठी बनवलेली दिसते. वाव, एकदम छान, एकदम मस्तच वाटते. हो. आता आम्ही आलो आहे घरी. तर खूप ट्रॅफिक होती, निघताना पण खूप गर्दी होती, कारण की गाडी काढायला पण चान्स नव्हता अजिबात. एवढी गर्दी की आम्हाला तिथून जवळपास त्या लोकेशनपासून बाहेर पडायलाच जवळजवळ 15 ते 20 मिनटं ते गेले तिथून. आणि खूप मजा आली नेहा कक्करची पण गाणी ऐकायला, प्लस रोहनप्रीत सिंगची पण गाणी ऐकायला खूप मजा आली. आणि लाईव्ह एक्सपिरियन्स होता फर्स्ट टाईम. आणि फर्स्ट टाईम आम्ही त्यांना लाईव्ह बघितलं आहे समोरून. जरा लांब होते पण बऱ्यापैकी, म्हणजे आम्ही पुढे गेलो त्याच्यामुळे आम्हाला जरा बऱ्यापैकी दिसले होते. एकदमच मागे नव्हतो. नंतर गर्दीतून थोडासा पुढे गेलो आम्ही. आरोही, मी, कृष्णा वगैरे सगळे, आम्ही, माझी वाईफ, आम्ही सगळे पुढे गेलो होतो. आणि त्यांना जरा जवळून बघितलं, खूप छान वाटलं आम्हाला बघायला. आरोही पण मस्त थोडी नाचत होती तिकडे.
नेहा कक्करच्या गाण्यांवरती, आहे की नाही? हा, आणि नेहा कक्कडचा हे हस्बंड होता ना, त्यांनी आहे ना मराठीमध्ये पण बोललेलं. डगाल लागली कळ गाणं बोलले ते. हम्म. तर छान बोलले, पब्लिकमध्ये येऊन बोलले. मस्त एक्सपिरियन्स होता तो. आणि मराठीमध्ये आमच्याबरोबर संवाद पण साधला, ते पण छान वाटलं. आणि ते लोक म्हणजे तिचं हस्बंड होतं, नाव नाही आठवत मला त्याचं, पण तो खाली आलेला स्टेजच्या, हे एवढं माहिती आहे. रोहनप्रीत सिंग. हा, रोहन प्रिन्स. नेहा कक्कर. तर ओके, तर आता आम्ही खूप थकलो आहे, तर आता आम्ही झोपणार आहे. सकाळी मॉर्निंग शिफ्ट पण आहे माझी, ऑफिसला जायचं आहे मला. तर चला, गुड नाईट. आपण आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि बाय द वे सगळ्यांना मेरी क्रिसमस. मेरी क्रिसमस. बाय. सी यू नेक्स्ट ब्लॉग.